Hello friends, it is English Teacher Channel for Good English. Today we are going to conduct the first activity from standard 10th English. The activity is based on the missing words or the missing context. Something will be given to you, some words, some sentences we will give to you, and you have to guess the remaining part. See here, activity number 1. Complete yellow statement. Predict the next part of the narration. म्हणजे दिलेला संभाषणाचा म्हणा किंवा एखादा कथनाचा म्हणा, उरलेला भाग आपल्याला शोधायचा आहे. काही भाग दिलेला असेल, कन्व्हर्सेशन संभाषणाचा काही भाग दिलेला असेल, उरलेला भाग आपल्याला शोधायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन असेल. तर अशी ॲक्टिव्हिटी नंबर 1 आहे. याच्यामध्ये वाक्यरचना येणं आवश्यक आहे किंवा वाक्यातलं प्रिपोजिशन गाळलं असेल किंवा एखादा शब्द गाळला असेल किंवा कथानकामधला पुढील भाग काय आहे हा आपल्याला गेस करायचा आहे. लर्निंग आउटकम्स, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. Predict the next part of the narration, conversation, description by the end of the lesson. Student will have practiced by guessing skill. इथं गेस करायचं आपल्याला, मिनिंग की याच्या पुढे काय असेल किंवा या संभाषणामध्ये या नॅरेशनमध्ये काय काय भाग येऊ शकतो. Instruction for teachers and parents or facilitators. इथे टीचर्स आणि पालकांना सूचना आहे. Encourage learners to guess the appropriate word or phrase for blank place in the given sentence. म्हणजे मुलांना, विद्यार्थ्यांना, पालकांनी किंवा शिक्षकांनी उत्साहित करायचं आहे, एनकरेज करायचं आहे की तुम्ही गाळलेला भाग शोधा, फ्रेज असेल, शब्द असतील. नंतर गिव्ह लर्नर्स क्लिअर इन्स्ट्रक्शन्स ॲज हाऊ टू डू द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी कशी करायची ही एक सूचना आपण मुलांना द्यायला हवी. प्रोव्हाइड द क्ल्यू टू लीड स्टुडंट्स. मुलांना काही माहिती जर येत नसेल तर थोडा क्ल्यू द्यायचा की या ठिकाणी काय उत्तर येऊ शकेल असं. To appropriate missing word in the sentence. Provide useful sentences for the guessing activity. काही युजफुल सेंटेन्सेस त्यांना आपण पुरवायचे ज्याच्यावरून त्यांना क्ल्यू लागेल आणि त्या वाक्यामध्ये ते काही ना काही भरतील. राईट 10 sentences on the board before the class starts. फळ्यावर 10 वाक्य शिक्षकांनी लिहायचे, त्याच्यातले काही शब्द, काही मुद्दे गाळून द्यायचे आणि नंतर मुलांना विचारायचं की तुम्ही हे पूर्ण करा आणि त्यांना थोडीशी हिंट द्यायची, क्ल्यू द्यायचा, म्हणजे ते पुढचं काम करू शकतील. आता इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. मुलांना सूचना. वाक्य लिहिल्यानंतर शिक्षकांनी सांगायचं रीड द गिवन सेंटेन्सेस केअरफुली. फळ्यावर लिहिलेले वाक्य वाचा. कीप ट्राईंग इवन इफ यू फेल टू गेस करेक्ट वर्ड और फ्रेज. जर एखादा शब्द चुकला असेल तरी आपण पुढे प्रयत्न करत राहायचा. रीड अँड रीड. वाचा आणि पुन्हा वाचा द सेंटेन्सेस इन ऑर्डर टू प्रिडिक्ट करेक्ट वर्ड. पुन्हा वाचल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की या ठिकाणी शब्द काय येईल असं मुलांना आपण सांगायचं आणि मुलांनी प्रयत्न करत राहायचा. पुन्हा वाचल्याने त्या ठिकाणचा शब्द जो आहे तो त्याला बरोबर समजेल आणि तो म्हणेल. शेवटचं टेक हेल्प ऑफ युअर टीचर. मुलांनी शिक्षकांची मदत घ्यायची. व्हेन एव्हर यू आर इन डाऊट. व्हेन एव्हर द स्टुडंट्स आर इन डाऊट दे शुड टेक द हेल्प ऑफ टीचर, पॅरेंट्स और फॅसिलिटेटर. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. स्टेप 1. टीचर सेड, कॅन यू गेस व्हॉट आर यू गोइंग टू लर्न टुडे. शिक्षकांनी मुलांना विचारतील तुम्ही अंदाज करू शकता का की आपण काय शिकणार आहोत, डॅश 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 डॅश.
मग या ठिकाणचं उत्तर असं येईल बघा. ग्लान्स थ्रू द सेंटेन्सेस रिटन ऑन द बोर्ड क्विकली अँड ट्राय अगेन. फळ्यावर लिहिलेले वाक्य मुलांनी बघायचे आणि सांगायचं मग उत्तर. वी आर गोइंग टू लर्न ॲज हाऊ टू गेस मिसिंग वर्ड इन द सेंटेन्सेस, असं त्या ठिकाणचं उत्तर आहे. मग स्टेप 2 मध्ये आता स्टुडंट्स रीड द सेंटेन्सेस सायलेंटली अँड कॉपी देम इन देअर नोटबुक. मुलांनी एक वही घ्यायची, अशा प्रकारचे वाक्य लिहून घ्यायचे. फळ्यावर शिक्षक लिहून देतील किंवा पालक लिहून देतील. त्या वाक्यामध्ये बोर्ड, दिस इज बोर्ड, ब्लॅकबोर्ड, अँड द मटेरियल विल बी प्रोव्हाइडेड टू यू. तुम्हाला अशा प्रकारची मटेरियल पुरवलं जाईल आणि यू हॅव टू फिल द गॅप्स रीडिंग द कॉन्टेक्स्ट. संदर्भामध्ये जो शब्द बसेल तो शब्द तुम्हाला इथे भरायचा आहे. तो अंदाज येऊन जाईल. 2-3दा जर तुम्ही वाचलं, या ॲक्टिव्हिटीमध्ये तेच आहे की जशी आपण एखादी गोष्ट पूर्ण करतो, एखादं कथानक असेल ते पूर्ण करतो, एखादं संभाषण असेल ते पूर्ण करतो, तसा प्रकारे हा. पहिलं, आय सी डॉक्टर विजिटिंग माय नेबर्स हाऊस, समबडी मस्ट बी डॅश डॅश. साहजिकच आहे, समबडी मस्ट बी इल. द क्लाउड्स आर गॅदरिंग इन द स्काय, आकाशामध्ये ढग गोळा होत आहेत. इट माईट डॅश डॅश इन द इव्हिनिंग, काय होऊ शकतं मग, पाऊस पडू शकतो. इट माईट रेन इन द इव्हिनिंग, माईटचा उपयोग केलेला आहे. रोड इज वेट, वेट म्हणजे ओला, अँड स्लिपरी म्हणजे तो असं हे झालेला आहे, स्लिपरी झालेला आहे म्हणजे तो घसरणारा झालेला आहे. वॉक केअरफुली, केअरफुली चाला, नाही तर काय येईल मग, ऑर यू मे स्लिप डाऊन, घसरू शकतात तुम्ही. द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. लॉकडाऊन इन माय डिस्ट्रिक्ट इज लिफ्टेड अप, माझ्या जिल्ह्यातील लॉकडाऊन हा उचलला आहे. वेन विल स्कूल रिस्टार्ट, और वेन विल स्कूल बिगिन, रिस्टार्ट म्हणा. अशा प्रकारे अंदाज येईल आपल्याला. नेक्स्ट, व्हेजिटेबल्स आर एक्सलंट सोर्स ऑफ विटॅमिन्स, इथं प्रिपोजिशन वापरायचं आहे. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला हा विटॅमिन्सचा एक सोर्स आहे, उगम आहे. मायक्रोस्कोप मेक स्मॉल थिंग्स ॲपियर लार्जर दॅन दे आर, ज्या गोष्टी जशा आहेत त्याच्यापेक्षा तो मायक्रोस्कोप मोठा दाखवतो, दॅन दे आर. ॲन ॲपल अ डे किप्स डॅश डॅश अवे, काय वाटतं बरं तुम्हाला, रोज जर एक सफरचंद खाल्ला आपण तर आपल्याला काय दूर ठेवतं ते, डिसीज का डॉक्टर का काय. ॲन ॲपल अ डे किप्स डॉक्टर अवे, एक सफरचंद रोज खाल्लं तर डॉक्टर आपल्याकडे येऊ शकत नाही, म्हणजेच आपण आजारी पडू शकत नाही. द पाईन ॲपल अ फ्रूट डॅश डॅश इन ट्रॉपिकल क्लायमेट्स, ट्रॉपिकल झोनमध्ये ग्रो, इथं ग्रोज घ्यावं लागेल. द फ्रूट ग्रोज इन ट्रॉपिकल क्लायमेट थ्रू आउट द वर्ल्ड, इज नेटिव्ह टू पार्ट ऑफ द साऊथ अमेरिका, साऊथ अमेरिकेच्या त्या पार्टमध्ये. व्हॉट इज रॉंग विथ यू, यू लुक वरीड और यू लुक सो सॅड. अशा प्रकारे 10 वाक्ये फळ्यावर लिहिलेले होते शिक्षकांनी किंवा आपल्या मदतनीस जे आहेत ते. त्यांच्यामध्ये आपण पुन्हा पुन्हा वाचून ते शब्द भरले. नंतर मग त्यांना मदत म्हणून आपल्याला उत्तरं पण सांगतील. टीचर आस्क स्टुडंट टू गेस अँड फिल द करेक्ट वर्ड इन द ब्लँक. स्टुडंट आर गिवन इनफ टाईम टू कम्प्लीट द टास्क. मुलांना भरपूर वेळ द्या आणि ते मुलं शोधतात पुन्हा पुन्हा वाचून. टीचर एलिसिट्स वर्ड फॉर ईच सेंटेन्सेस वन बाय वन. मुलं एकानंतर एक शब्द बरोबर तिथे भरतात, शोधतात आणि पूर्ण करतात. टीचर प्रोव्हाइड्स सम क्ल्यूज टू लीड द स्टुडंट्स टू द करेक्ट आन्सर. शिक्षक त्यांना थोडीशी मदत करतात, क्ल्यू देतात वाक्य पूर्ण होण्यासाठी. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर डेमो, गेम टाईम, लेट मी गेस. इथे काय आहे मग, टीचर गिव्ज डेमॉन्स्ट्रेशन. शिक्षक इथे एक डेमॉन्स्ट्रेशन देतात ॲज हाऊ टू प्ले द गेम ऑफ गेसिंग. गेसिंग करायचा खेळ कसा खेळायचा शिक्षक तुम्हाला सांगतील, पालक सांगतील. टीचर विल कॉल 2 स्टुडंट्स इन फ्रंट ऑफ द क्लास.
क्लासच्या समोर 2 मुलांना शिक्षक बोलवतील. अ स्टुडंट राइट्स अ सेंटेन्स विथ द की वर्ड मिसिंग इन इट. अ स्टुडंट, त्या ठिकाणी विद्यार्थी लिहिल मिसिंग वर्ड, एक सेंटेन्स लिहिल आणि तिथे एक शब्द सोडून देईल तो. उदाहरणार्थ, डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर डॅश डॅश. मग याचा अर्थ 2-3दा विचार करतील मुलं आणि मग ते शेवटी भरतील. डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर हॅस्ट. म्हणजे त्यांची अंडी उगवण्याआधीच तुम्ही त्यांची संख्या मोजू नका पिलांची. नाव स्वॅपिंग द रोल. स्टुडंट बी, आता बी, ए आणि बी 2 स्टुडंट केलेले आपण, ए आणि ब 2 गट केलेले. स्टुडंट ए राईट्स, इथे एने लिहिलं, आता बी वाचतोय. आता इथे नाव पुन्हा द स्वॅपिंग द रोल्स. स्टुडंट बी राईट्स द सेंटेन्स. आता बीने तेव्हा लिहिलं उत्तर, आता बी प्रश्न लिहिल. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन डॅट डॅट. आता तो एला विचारेल. ए रीड्स द सेंटेन्स अँड गेस द न्यू वर्ड. ही फिल्स द ब्लँक. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे अगोदर एने विचारलं, बीने उत्तर दिलं, आता नंतर बीने विचारलं, एने उत्तर दिलं. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे ही राबवायची मुलांनी पालकांच्या मदतीने, शिक्षकांच्या मदतीने. याच्याने आपल्याला वाक्यरचनेतील शब्द काय काढलेले असतात ते समजेल. एक पूर्ण कथानक तयार होईल आणि एक पॅरेग्राफसारखं किंवा एक अखंड असं डिस्कशन म्हणा, नॅरेशन म्हणा तयार होईल. आता प्रॅक्टिस. टीचर आस्क स्टुडंट टू वर्क इन अ पेअर अँड प्ले दिस गेम. शिक्षक मुलांना सांगतील की असा गेम तुम्ही खेळा, ग्रुप करा किंवा जोड्या लावा मुलांच्या. टीचर सजेस्ट स्टुडंट्स टू यूज प्रोव्हर्ब अँड कोलोकेशन फॉर द पर्पज. मुलांना शिक्षक काही शब्द देतील, म्हणी देतील आणि मुलांनी ते वापरायचे आहेत. स्टुडंट्स वर्क इन अ पेअर अँड प्ले द गेम. मुलं खेळतील. टीचर हेल्प स्टुडंट व्हेन स्टुडंट्स आर इन डाऊट. मुलांना जेव्हा डाऊट असेल तेव्हा शिक्षक मदत करतील. आता पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. चूज माय शॉर्ट स्टोरी ऑफ युअर चॉईस. रिराईट द स्टोरी रिमूव्हिंग कीवर्ड्स फ्रॉम इट. चूज एनी शॉर्ट स्टोरी. आता कुठली पण शॉर्ट स्टोरी घ्यायची, ती स्टोरी त्यांच्या परिचयाची पाहिजे, जास्त मोठी नको, आणि ती लिहा. रिराईट द स्टोरी रिमूव्हिंग द कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे मधले मुख्य शब्द तिथले काढायचे. समजा टॉर्टॉयची स्टोरी असेल, वन्स देर वॉज हेअर अँड डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे मधले शब्द, किंवा कावळ्याची गोष्ट असेल ती लिहायची मधले शब्द सोडून. वन डे अ क्रो वॉज डॅश डॅश डॅश. ही वॉज लुकिंग फॉर डॅश डॅश डॅश. ही सॉ अ डॅश डॅश ऑफ वॉटर, ग्लास ऑफ वॉटर. अशा प्रकारचं स्टोरी द्यायची कीवर्ड्स काढून. मग ते मुलं पॅरलल ॲक्टिव्हिटी तयार करतील आणि भरतील. प्रेझेंट द स्टोरी टू युअर क्लास. आणि ते स्टोरी तयार करून वर्गापुढे सांगतील किंवा मुलांसमोर सांगतील. लेट युअर क्लासमेट्स गेस प्रेडिक्ट द मिसिंग कीवर्ड्स. आपल्या वर्गमित्रांनाच ते भरू द्यायचं आणि ते सांगतील. अशा प्रकारे समांतर ॲक्टिव्हिटी मुलं करू शकतात आणि हा शिक्षणाचाच भाग आहे. मूल्यमापन, इव्हॅल्युएशन. स्टुडंट सॉल्व वर्कशीट इन विच नॅरेशन, डिस्क्रिप्शन और कन्व्हर्सेशन इज गिवन विथ सम की वर्ड इज मिसिंग इन इट. त्याच्यातले काही मुख्य शब्द गाळून त्यांना जर असं संभाषण दिलं तर मुलं ते भरतात. असे या ठिकाणी आपण मूल्यमापन केलं. मग आपण काय शिकलो? टुडे आय लर्न्ड. आज मी शिकलो. वहीत लिहायचं आहे सर्व. स्टुडंट लर्न ॲज हाऊ टू गेस द मिसिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्सेस. एखाद्या संदर्भामध्ये दिलेले वाक्य व त्याच्यात मिस झालेले शब्द ते मुलं भरू शकतात. असं आम्ही शिकलो. अशी ॲक्टिव्हिटी होती. या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना गोष्ट सांगता येईल, कथन करता येईल आणि एक अखंड वाक्यामध्ये काय काय शब्द असतात त्याचा अंदाज येईल. अशा प्रकारे मुलं कथन करायला शिकतात, गोष्टी लिहायला शिकतात, पॅरेग्राफ लिहायला शिकतात. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करा. 1 करा, 2 करा, 3 करा पॅरलल ॲक्टिव्हिटी. आणि ते वहीत सर्व लिहून काढा. हे सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला वहीमध्ये लिहायच्याच आहेत.
ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपल्या लेक्चरमध्ये एवढीच ॲक्टिव्हिटी होती. बाकीचा भाग पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.